आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। जगभरातील मंदिर परिसरात देवभक्तांना व मंदिर प्रशासनाला काय काय अडचणी येतात? अन्नदान, पूजापाठ, गर्दी नियंत्रण व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्थापन, मंदिर व भाविक याच्यासाठी सर्वांगीण व्यवस्थापन कसे असले पाहिजे यासाठी 17 ते फेब्रुवारी 19 असे 3 दिवस जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। मंदिरांचा महाकुंभ ही संकल्पना समोर ठेवत हे संमेलन तिरुपती बालाजी या प्रसिद्ध ठिकाणी होत आहे। यावेळी हजारो मंदिर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन यासाठी सर्व सनातन धर्माची निमंत्रित मंडळी या संमेलनात आपले विचार, मार्गदर्शन, सूचना याचे आदान प्रदान करणार आहेत। अशी माहिती आज फेब्रुवारी 11 रोजी ITCXचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे चीफ व्हिप प्रसाद लाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। टेम्पल कनेक्ट आणि ITCXचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, ITCXच्या सह संचालक आणि IP संचालक आणि फेअर्स व्हेंचर्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघा घोष यावेळी उपस्थित होते। ला 2023 मध्ये आम्ही केलं, त्यानंतर आता 18 महिने झाले। या 18 महिन्यामध्ये सगळ्यात मोठं फलित निघालं ते साऊथ भारतामध्ये। जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 3000 मंदिरांपर्यंत पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या मंदिरांनी केला। या माध्यमातून प्रत्येक मंदिरात एक पुजारी सामाजिक भावनेतून, सामाजिक समरसतेतून जॉईन करण्याचा प्रयत्न झाला। त्या माध्यमातून ज्या मंदिरांची पूजापाठ बंद होती ती मंदिरांची पूजापाठ सुरू झाली। या व्यतिरिक्त मंदिर इकॉनॉमीला, मंदिर टुरिझमला एक खूप मोठी चालना मिळाली आणि त्या माध्यमातून एक दुसऱ्याशी चर्चा करून, एक दुसऱ्याचा मोठ्या मंदिरांचे छोट्या मंदिरांनी विचार करून, छोट्या मंदिराच्या काही प्रश्नाला मोठ्या मंदिरांनी अडॉप्ट करून एकमेकांमध्ये कम्युनिकेशन निर्माण केलं। आणि आज मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जसं कचरा व्यवस्थापनाचे विषय आहे, आपण श्रद्धेभावाने देवाला आपण फुलाहार चढवतो किंवा नारळ चढवतो, परंतु त्याचा विनियोग होतो शेवटी तो समुद्रात किंवा कलशामध्ये टाकला जातो। परंतु त्या माध्यमातून खत निर्माण करणं आणि त्या खताचा वापर करून त्याला एक वेगळ्या पद्धतीमध्ये त्याचा व्यवसाय निर्माण करण्याचं काम केलं गेलं। एक उदाहरण द्यायचं झालं तर नारळाच्या माध्यमातून नारळाच्या वड्या निर्माण केल्या गेल्या, ज्याचा प्रसाद म्हणून जनता वापर करते। तिरुपती मंदिर व्यवस्थापनाच्या लाडूच्या माध्यमातून येणाऱ्या लोकांच्या प्रसाद असेल, तूप असेल, तेल असेल, घी असेल, साखर असेल, या माध्यमातून लाडूची निर्मिती केली गेली आणि अनेक मंदिराला या माध्यमातून लाखो रुपयाचा उत्पन्न देखील झालं। वैद्यकीय व्यवस्था अनेक मंदिरांनी सुरू केली, शैक्षणिक व्यवस्था अनेक मंदिरांनी सुरू केली आणि मला वाटतं की आता ही आमची सुरुवात आहे। अभी तो ये झाकी है, मथुरा काशी बाकी है। त्यामुळे भविष्यात कुठलीही गोष्ट एका दिवसात कधी घडत नसते, त्यामध्ये संघर्ष लागतो। राम मंदिर निर्माण करताना देखील 503 वर्षाचा संघर्ष केला। 503 वर्ष तर मी जगणार नाही, परंतु निश्चितपणे 5 वर्षामध्ये येणाऱ्या अजून 2 संमेलनानंतर आपल्याला यामध्ये खूप मोठा बदल झालेला निश्चितपणे दिसेल, याची मला आश्वासन वाटतं। धन्यवाद। परंतु धर्माचा प्रसार प्रचार निश्चितपणे होईल, पण धर्माचा प्रसार प्रचार करत असताना धर्माला जोडून असलेल्या सामाजिक समरसता, ज्या माध्यमातून छत्रपतींच्या काळापासून छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील आणि इतर या देशातले होऊन गेलेले राजे, या सर्वांनी धर्माच्या माध्यमातून सामाजिक समरसता एकत्रित निर्माण करून समाजाला कुठेतरी धर्माबरोबर पुढे नेण्याचं काम केलं। पण जसं मगाशी मी म्हटलं की शैक्षणिक समरसता असेल, वैद्यकीय समरसता असेल, एखादं गाव दत्तक घेण्याची योजना असेल, एखादी शिक्षण संस्था उभी करण्याची योजना असेल, त्या माध्यमातून मला वाटतं की निश्चितपणे हा प्रयास आम्ही केल्यानंतर या देशामध्ये आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू। मी अजून इच्छितो की आपण जेव्हा मंदिरांशी बोलतो, आम्ही जेव्हा मंदिरांशी बोलतो तेव्हा 12 ज्योतिर्लिंग आहेत। 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांना तुम्ही विचारा की तुम्ही एकमेकांशी बोलता का, किंवा 2023 मध्ये जेव्हा संमेलन झालं त्याच्या आधी त्यांच्यामध्ये समन्वय किंवा कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन असायचं का? 51 शक्तीपीठांमध्ये बोलणी असायची का? 108 दिव्य देशम भगवान विष्णूंची स्थानं आहेत,
या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरफेस किंवा नेटवर्क नव्हतं. टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून हा जो आपण एक प्रकार राबवतोय त्याच्यात त्यांनी बोलणं सुरू केलं. पंढरपूर देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हे कोट केलं की आम्ही एवढे विष्णू मंदिरांच्या बाबतीत ऐकतो, पण एक विष्णू मंदिर दुसऱ्या विष्णू मंदिराला आम्ही इंटरफेस करत नव्हतो, हे या कारणास्पद आम्ही करायला लागलो. याच सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं आपण आणतोय. धर्म प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होणे किंवा ज्या पद्धतीने धार्मिक रूढी परंपरा, पूजन विधिविधान आणि ऋषीमुनी आणि साधू संत हे जे एक भाग जो सनातन धर्माचा सांभाळत आहेत, दुसरा भाग जो ऍडमिनिस्ट्रेशन, ऑपरेशन्स, मेंटेनन्स आणि मॅनेजमेंटचा आहे, तो आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत देतो. कारण की शेवटी तुम्ही कार्यक्रमाला, तुम्ही मंदिरात जा, मी मंदिरात जाईन किंवा कोणीही मंदिरात जाईल, त्या सगळ्या लोकांना त्या देवाकडनं तसाच एक्सपिरियन्स आणि तसंच दर्शन आणि तसंच कोऑर्डिनेशन त्यांना मिळावं, त्याचा हा प्रयत्न आहे. तसंच आम्ही शैक्षणिक मध्ये दत्तक काही जी मुलं खूप हुशार आहेत आणि त्यांना शिक्षण घेता येते त्यांना आम्ही पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करतो. वर्षातून आम्ही 50 मुलं नेहमी दत्तक घेतो. तसंच आमच्या शाळा आहेत ज्यातून आम्ही ग्रामीण भागात शाळा चालवतो. तर हे जागतिक मंदिर न्यास संमेलन जे आहे ते त्याची जेव्हापासून चर्चा चालू झाली तेव्हापासून आम्ही त्यांच्यात जुडलो गेलो. कारण हे समाजाचंच काम आहे, समाजातल्या लोकांना ह्याच्यातून मदत होईल याचा पूर्णपणे तेही प्रयत्न करतात, मीही त्याच्यातून प्रयत्न करते. त्यामुळे आम्ही पूर्णपणे ह्यांना जोडलेलो आहोत. आणि या संमेलनाचा हे दुसरं वर्ष, दुसऱ्यांदा हे चालू आहे जे 2025ला परत होत आहे. आणि तुम्ही सगळे इथे आलात, आमचे 2 शब्द ऐकले त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. थँक्यू. So when you talk about a simple example like a city like Ayodhya, there are EVs, electronic EV auto rickshaws which roam across the state and the country. You would not believe me, but about of the 9 lakh EV auto rickshaws which are existing in the country, 4,64,000 odd are only in Uttar Pradesh, of which more than 3.5 lakh are in the region of the temple circuit. On an average, they earn to the tune of 3,500 rupees a day into 30 days. So that's the kind of simple example of how it gets multiplied. Secondly, when you talk about capacity building, when you talk about education, knowledge systems and upgradation of these temples through knowledge, exchange of knowledge in a big way. We've just launched the temple management course, diploma in temple management, certificate course in temple management, and in the coming year, we're launching the MBA in temple management with various universities across the country. So creation of education, upgradation of people who are already in the temple economy, how workshops can upgrade them. At the same time, the city is creating interfaces, training them in another we're going to do at the session. The ITCX is also a place where multiple workshops would be conducted, where engagement on these topics would be interfaced and people can benefit out of it. Thank you. We started last year one course in the Mumbai University, Pune University and the Wellington University for the temple management certificate course. And I hope कि वहाँ पर अभी तक लगभग 40-50 बच्चों ने एडमिशन पहले साल में लिया है, जिनकी जॉब गारंटी भी टेम्पल मैनेजमेंट कन्वेंशन टीम की तरफ से की गई है. और ये आने वाले टेम्पल एक्सपो कन्वेंशन में लगभग 60 से 70 यूनिवर्सिटीज का टेम्पल मैनेजमेंट के लिए हम लोग एग्रीमेंट और करार करने जा रहे हैं. इस मैनेजमेंट कोर्स को बनाने में श्री सुरेश हावड़ी जी, जो साइंटिस्ट भी रह चुके हैं, बहुत बड़े उद्योजक भी है और शिरडी संस्थान के अध्यक्ष भी रहे हैं, उनका सहकार्य हमें मिला. वेलिंगटन इंस्टीट्यूट के मिस्टर उदय सालुंके जी ने भी इसमें बहुत बड़ा सहभाग कर उनके लोगों को इन्वॉल्व कर इस सिलेबस को तैयार करने में हमारी मदद की. उसके अलावा श्री कुलकर्णी जी, जो मुंबई विद्यापीठ के कुलगुरु है, उन्होंने भी बहुत ही ज्यादा इसमें मदद की. माजी कुलगुरु श्री सुहास पेडनेकर जी भी हमारे साथ इस पैनल में थे और एक 24 पॉइंट का पूरा सिलेबस टेम्पल मैनेजमेंट के ऊपर सर्टिफिकेट कोर्स के रूप में हमने इसे शुरू किया है. और मुझे बहुत ही गर्व महसूस होता है कि मुंबई यूनिवर्सिटी, ये पहली यूनिवर्सिटी इसी तरीके का कोर्स लॉन्च करने में और वेलिंगटन इंस्टीट्यूट लॉन्च करने में आगे आई, इसलिए उनका भी मैं स्वागत करता हूं. और मुझे जो सर ने अभी कहा कि व्हाट इज द जॉब क्रिएशन एंड द इकोनॉमी सिस्टम, तो इस सिस्टम से अगर हजारों बच्चों को अगर हम लोग टेम्पल मैनेजमेंट के माध्यम से अगर पढ़ा लिखकर बाहर निकाल पाए तो निश्चित रूप से उन्हें जॉब सिक्योरिटी भी मिलेगी,
और इकोनॉमी के लिए भी फायदा होगा। थैंक यू। Known in entire world, so what is your criteria for international guests or international tourists? Actually, PM Modi is also focusing on the tourism of India. So, what's your policies for the international guests? ऑलरेडी इस बारे में सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से एक प्रयास किया जा रहा है कि टेम्पल टूरिज्म का, जैसे कि टेम्पल सर्किट्स को निर्माण करने का, टेम्पल सर्किट तैयार करने का एक प्रयत्न है। वसुधैव कुटुंबकम इस माध्यम से हम सभी लोग एक दूसरे को जुड़ना चाहते हैं। पिछले गणेश उत्सव में हमने एक प्रयास किया था कि अंतर्राष्ट्रीय लोगों को मुंबई के गिरगांव चौपाटी पर लाकर गणेश विसर्जन की सोय हमने दिखाई थी और उन्हें इनवाइट किया गया था, और उन लोगों को, ब्रिटेन से, यूरोप से आए हुए लोगों को इतने मन में वो चीज भाई कि अब उस बारे में बुकिंग और इंक्वायरी अभी हमारे पास आना शुरू हुई। तो एक मुंबई का गणेश विसर्जन एक अलग तरीके का टूरिज्म भी लोग उस माध्यम से देखना चाहते हैं, या गणेश विसर्जन को हेलीकॉप्टर से ऊपर से एयर व्यू से दिखाने की बात हो। ऐसे कई उदाहरण है, जैसे कि अभी ही जो महाकुंभ मेला चल रहा है, इस महाकुंभ को जो फिगर सामने आ रही है, लगभग 40 करोड़ लोगों ने उसमें महाकुंभ में दर्शन लिया है, स्नान किया है, और उसमें इंटरनेशनल स्तर के कई लोग, जो नामचीन लोग, जो स्टीव जॉब की वाइफ हो या अनेक इंटरनेशनल लोगों ने वहां आकर दर्शन लेकर महाकुंभ का स्नान किया है। तो यही एक टेम्पल टूरिज्म का भव्य उदाहरण अपने सामने अभी लाइव चल रहा है, ऐसे मुझे लगता है। ये कोई रोल करने के लिए नहीं है, हम प्रसार प्रचार करने के लिए। महाकुंभ जो हो रहा है वो एक सरकार की जिम्मेदारी है, सरकार उसमें जिम्मेदारी से करेंगे। जैसे अभी के कुंभ महामेला में टेम्पल कनेक्ट ने कुछ व्यवस्था मांग कर ली, जैसे जाने वाले लोगों की व्यवस्था बराबर हो, उधर मेडिकल फैसिलिटी हो, वहां पर अगर लोगों को कोई दिक्कत आती है तो वहां पर इंफॉर्मेशन डेस्क सेंटर बनाने की बात हो। लखनऊ और वाराणसी एयरपोर्ट के ऊपर हमने हमारे सेंटर्स के लोग खड़े कर लोगों को मार्गदर्शन करने का प्रयत्न हो। अगर राज्य सरकार इस बारे में टेम्पल कनेक्ट के साथ या अंत्योदय प्रतिष्ठान के साथ कुछ मदद मांगेगी तो निश्चित रूप से हमारे अनुभव से, लोगों के कनेक्ट से वो करने का प्रयत्न हम करेंगे। About the temple economy, every temple has a initiative to retain the audience for a larger time. For example, some temples where people go, like when you look at Tirupati. Tirupati is not a one-day visit temple. There is a place where you go there, you stay there overnight, you go and take the darshan next day morning, and then you travel out. So to retain that audience, what will the audience or the devotee do there when they are visiting these places? So through various initiatives, there are great experience centers and museums and initiatives that are getting created around the nation, starting from Ayodhya to Shirdi to places of to even Vaishno Devi Devasthan, plus places down in Udaipur and so on and so forth, where people are, or even Nathdwara for that matter, where people are creating different cultural experience centers. There is a partner in our event who's called Durlabh Darshan, who has created a AR/VR experience for people. Online also you can have a Durlabh Darshan using your AR/VR set at your home in any country in the world, and it can be live as well as offline. Initiatives like these come together at the ITCX, where reflection of all these things are presented. Temples who do not know much about these initiatives can learn from them and incorporate it in that scenario, and giving it a boost, because at the end of the day someone has created a brilliant technology. If we do not bridge that along with the right temple and give them the avenue so that devotees can benefit in a larger way, senior citizens and people who cannot come down to the temples can maybe have that experience. Also, without missing out, culture is deep in our system. Presenting it, documenting it, and distributing it in the right fashion is what Temple Connect has been doing for the past 21 years. And our emphasis is to create more interactions using such conventions. And thank you for bringing this question up, because it's an integral part of our process. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता